तर राजकीय वर्तुळातून अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते। काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शरद पवारांची भेट घेतल्याची मोठी बातमी समोर येते। मुंबई महापालिका निवडणुकीत युती संदर्भात चर्चा झाल्याची देखील यात शक्यता आहे आणि ठाकरे सेनेसोबत चर्चा करण्याच्या बैठकीत एकमताने हा बैठकीत निर्णय झालेला आहे अशी देखील माहिती सध्या समोर येते। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे। रुपाली, काय सांगाल सध्या समीकरण कशी बनू शकतात, कारण काँग्रेसचं शिष्टमंडळ शरद पवारांना भेटलेलं आहे? आपण पाहत आहोत की सध्या वायगे सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई विभागाची बैठक चालू आहे आणि मागच्या काही दिवसांमध्ये जशा पद्धतीने काँग्रेसने भूमिका मांडलेली होती की स्वतंत्रपणे लढण्याची, आणि याच अनुषंगाने आजच्या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा होत आहे। याच बैठकीमध्ये दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मनसे सोबत जाण्यासंदर्भातली जी एक चर्चा मागच्या काही दिवसापासून चालू आहे, तर या मुद्द्यावर देखील आजच्या या बैठकीत चर्चा होऊ शकते। नेमकं आपण पाहत आहोत की आजची ही जी बैठक झाली याच्यामध्ये महत्त्वाची एक जी बातमी समोर येते ती अशी की मुंबई महानगरपालिकेमध्ये युती करण्यासाठी आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत चर्चा करण्यासाठी सगळ्यात जे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे त्यांच्यामध्ये एकमत झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ही आजची जी बैठक आहे ती महत्त्वाची मांडली जात आहे। येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी कोणकोणत्या पक्षांमध्ये युती होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच रुपाली, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय काँग्रेसचं शिष्टमंडळ ठाकरे सेनेसोबत चर्चेसाठी तयार आहे अशी मोठी बातमी समोर येते। त्यामुळे आगामी काळात सध्या युतीची समीकरणं कशी बनतायत ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।